मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी दोघांनाही फोन। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अजेंडा उघड। अर्बन नक्षलपेक्षा नागरी समस्या सुधारा। मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं उद्धव गटामध्ये अस्वस्थता। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम। महाविकास आघाडीतून सीपी राधाकृष्णन यांना रसद मिळणार। राज्यातल्या वरिष्ठ भाजप नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता। वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ। जैन समुदायाला दिलासा देण्यात उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेत। नग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अत्याचार। नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र तरीही अनेक गावांमध्ये पाणी तुंबलेलंच। रामकुंड आणि गोदा घाट पाण्याखाली। धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलंच। राहुल गांधी यांचा मतचोरीचा दावा फुसका। मतचोरीचा दावा करणाऱ्या अभ्यासकांनी आकडेवारी चुकीचं असल्याचं केलं मान्य। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। कबूतर हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत। नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला। राज ठाकरे यांच्याकडून विकासाची आणखी एक ब्लूप्रिंट। गदारोळात संपलं संसदेचं अधिवेशन। बिहार मतदार सुधारणेवर चर्चा करा। विरोधकांच्या सभागृहात घोषणा। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांकडून संसदीय परंपरांचा अपमान। सभापती ओम बिर्ला यांच्याकडून खेद व्यक्त। ठाकरे ब्रँड कोमात। स्वदेशी देवाभाऊ जोमात। सेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी। पालघर जवळ 3 बोटी बुडाल्या। गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ दुर्घटना। वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्यामुळे बोट दुर्घटना। जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट। झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। बुलडाण्यातल्या 11,000 झाडांच्या कत्तल प्रकरणी कारवाई होणार। कुत्र्यांमुळे झालेल्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये? मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा सवाल। राज्यामध्ये 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर। भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर। नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची केली पाहणी। वर्ध्यामध्ये भीषण अपघात। तिघांचा जागीच मृत्यू। भरधाव कारनं घेतली पलटी। 2 महिला आणि 1 युवक ठार। 1 जण गंभीर जखमी। तराफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास। पैनगंगा नदीला पूर। शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी। हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद। पनवेल महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार। पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या आळ्या। अंगणवाडी सेविकेसाठी पाठवलं हेलिकॉप्टर। भामरागडमधून अंगणवाडी सेविकाला सोडवून घेतलं। ऑनलाईन गेमवर बंदीची तयारी। रमी आणि पोकरवरही बंदीची तयारी।